नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती करंजाडे वडघर यांच्या यशस्वी व्यवस्थापनातून भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती सोहळ्यानिमित्त एका अत्यंत प्रभावी आणि लक्षणीय शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी समितीने एक गाव एक शहर एक मिरवणूक या अभिनव संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले. या शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणजे पनवेल आणि उरण तालुक्यात प्रथमच सादर करण्यात आलेले महामानवांच्या भव्य आणि कलात्मक मूर्तीचे प्रेरणादायी प्रदर्शन. या दृश्यात्मक प्रस्तुतीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदात्त विचारांचा आणि त्यांच्या अतुलनीय कार्याचा संदेश अधिक प्रभावीपणे जनसामान्यापर्यंत पोहोचला. शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांच्या लेझिम पथकाने आपल्या लयबद्ध आणि पारंपरिक नृत्याविष्काराने उपस्थित समुदायाला आकर्षित केले. त्याचप्रमाणे बँजो पथकाच्या सुमधुर स्वरांनी वातावरणात प्रसन्नता निर्माण केली, तर आधुनिक ध्वनिक्षेपकांवरील म्हणजे डीजे आकर्षक प्रकाश योजनेने लाईट शो युवकांमध्ये विशेष उत्साह संचारित केला. या महत्त्वपूर्ण शोभायात्रेत समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जयघोष आणि त्यांच्या स्मृतीचा आदर करत ही मिरवणूक शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. समितीच्या उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापनामुळे हा जयंती सोहळा अधिक यादगार ठरला. एक गाव एक शहर एक मिरवणूक या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून सामाजिक सलोखा आणि महामानवांबद्दलचा आदर अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या या प्रशंसनीय कार्याबद्दल सर्वत्र सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.